तर आजच्या व्लॉगमध्ये मी सर्वात पहिले बाल्कनीची छान क्लिनिंग करून घेणार आहे। त्यासाठी मी ही चेअर आणि टेबल काढून घेतेय। खरं सांगायचं तर बाल्कनी म्हणजे आमची सगळ्यात आवडती जागा आहे या घरातली। सकाळचा चहा असो किंवा संध्याकाळचा आराम, आणि मला असं वाटतं की त्यासाठी ही जागा बेस्ट आहे। आणि बाल्कनी स्वच्छ असेल ना तरच बाल्कनीमध्ये छान बसण्याची इच्छा होते। आणि दिवाळी पण येते, त्यामुळे मला आज बाल्कनी डीप क्लीन करायची होती। तर सर्वात पहिले मी हा जो ग्रास आहे ना तो क्लीन करून घेते व्हॅक्यूम क्लीनरने, म्हणजे हा छान डीप क्लीन होऊन जाईल। ग्रास क्लीन झाल्यानंतर ही वॉल क्लीन करायला घेते मी, कारण इथे भरपूर झाडांची पानं पडतात आणि दिवाळीच्या लाईट्स इन्स्टॉल करायच्या पहिले ही क्लीनिंग खूप इम्पॉर्टंट होती। आणि माझी बाल्कनी क्लीन झाल्यानंतर मी इथे या डोअरला अशा लाईट्स लावून घेते। आणि इथे बाल्कनी क्लीन केल्यानंतर मी थालीपीठ बनवते आज दुपारच्या जेवणासाठी। माझ्या घरामध्ये थालीपीठ सगळे आवडीने खातात, त्यामुळे मी नेहमी बनवत असते थालीपीठ। तर त्यासाठी मी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ टाकून त्यात मेथी टाकून घेतली आणि आता बेसिक स्पाइसेस टाकून घेतेय। आणि सर्वात लास्टला थालीपीठ मध्ये तीळ टाकून घेतले भरपूर, आणि खूप छान क्रंचीनेस येतो। आणि मग छान पीठ मळून घेतलं। आणि तनोजला असा वरून कांदा टाकलेला आवडतो थालीपीठवर, आणि छान लागतो। एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। वरून कांदा टाकायचा आणि त्याला छान प्रेस करून घ्यायचं, म्हणजे तो निघणार नाही। आणि मग छान थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचं। आणि थालीपीठ झाल्यानंतर
गरम गरम सानवीला आणि तनुजला थालीपीठ सर्व करते, कारण गरमागरम थालीपीठ खाण्याची मजाच काही वेगळी असते. आणि सानवीला थालीपीठ खूप आवडतात. मी तिला टिफिनलाही देत असते नेहमी आणि ती खूप आवडीने खाते. आणि इथे नेहमी सानवी बसते आणि ती कधी कधी सोफ्यावर बसून जेवण पण करते. त्यामुळे मी असा नेहमी इथे सोफा थ्रो टाकते, म्हणजे जी काही घाण पडते ना ती याच्यावरती होते. आणि या सोफा थ्रोमुळे सोफा छान क्लीन राहतो आणि मला हवं तेव्हा हे सोफा थ्रो मी इझिली वॉशिंग मशीनला वॉश करू शकते. आणि सोफा थ्रो टाकल्यामुळे सोफ्याला छान लुक पण येतो. आणि त्यानंतर मी छान टीव्ही पुसून घेतला, कारण टीव्हीच्या जवळच आमची बाल्कनी आहे. त्यामुळे टीव्ही युनिटवर आणि टीव्हीवर पण भरपूर डस्ट जमा होते. आणि आता दिवाळी येते, त्यामुळे घराची क्लिनिंग तर खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मग मी कॅन्डल होल्डर जे आहेत माझ्याकडे ते पण पुसून घेतले, कारण त्याच्यावरती पण भरपूर डस्ट जमा होते. आणि दिवाळीची साफसफाई म्हणजे फक्त डस्ट काढणं नसतं, तर जसं आपण घर स्वच्छ करतो तसंही मनही थोडं हलकं होतं. स्वच्छ घर म्हणजे फक्त सुंदर दिसणारं घर नाही, तर एक पॉझिटिव्हिटी देणारं प्लेस असतं. कारण जिथे स्वच्छता असते तिथे सुख, शांतता आणि भरपूर पॉझिटिव्हिटी असते. तर अशा प्रकारे माझी दिवाळीची साफसफाई झाली आहे. तुमची साफसफाई कशी चालू आहे मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा.
सगळी क्लिनिंग झाल्यानंतर माझ्याकडे एक आर्टिफिशियल प्लांट आहे जे मी किचनच्या एंट्रीवेच्या इथे ठेवते। तर ते प्लांट मी छान पाण्याने वॉश करून घेणार आहे, कारण या प्लांटची जी लीव्स आहेत ना, म्हणजे जी पानं आहेत ती खूप छोटी छोटी आहेत, त्यामुळे यात खूप वेळ जाईल एक एक पान पुसत बसलं तर। आणि हे प्लांट छान वॉश करून झाल्यानंतर मी क्लीन करून घेतले व्हॅक्यूम क्लीनरचे फिल्टर्स, कारण बाल्कनीच्या ग्रासवरती भरपूर धूळ निघालेली, त्यामुळे हे भरपूर घाण झालेलं। तर ते छान वॉश करून घेतल्यानंतर व्हॅक्यूम क्लीनरला छान वाईप करून ठेवून दिलं, कारण आपण जे क्लिनिंग अप्लायन्सेस यूज करतो त्यालाही क्लिनिंगची खूप जास्त गरज असते, आणि आपण जर याची योग्य प्रकारे काळजी घेतली तर या वस्तू छान लॉंग लास्टिंग टिकतात। आणि छान घर क्लीन झाल्यानंतर आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं दिवाळीच्या शॉपिंगसाठी, मग आम्ही निघालो बाहेर। कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।